7वी स्कॉलरशिप परीक्षा याच्यामधील गणित विषयाचा स्वाध्याय क्रमांक 1.1 हा आज आपण या ठिकाणी घेणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने उदाहरणं कशा प्रकारे सोडवायची आणि त्याच्या वेगवेगळ्या पद्धती कशा आहेत, शॉर्ट ट्रिक कशा आहेत, ही सर्व ट्रिक आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा, पहिलं जे उदाहरण आहे ते काय आहे, तर या ठिकाणी क्रमशः 21 पासून 90 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. आता बघा, या ठिकाणी आपण 1 पासून सुरू होणाऱ्या ज्या काही क्रमिक संख्या आहेत या सर्व संख्यांची बेरीज कशी करायची याची शॉर्ट ट्रिक पाहिलेली आहे, परंतु मधूनच सुरू झाले म्हणजे या ठिकाणी बघा 21 पासून संख्या सुरू झालेल्या आहेत आणि 90 पर्यंतच्या संख्येची बेरीज विचारलेली आहे. मग याची बेरीज करत असताना काय करायचं मित्रांनो, तर सर्वात अगोदर शेवटची संख्या कोणती आहे बघा, 90 आहे. मग या ठिकाणी बघा 90 लिहून घ्यायचं, 90 आणि पहिली जी संख्या आहे ती आहे 21. मग याच्यामध्ये काय करायचं, मिळवायची. मग 90 अधिक 21 करायचं. त्याच्यानंतर काय करायचं बघा, दुसऱ्या कंसामध्ये आता 90 जे आहे तर 90 मध्ये एक संख्या मिळवायची किंवा 90च्या पुढची संख्या घ्यायची, ती म्हणजे 91 घ्यायची आणि वजा पहिली संख्या जी आहे, लहान संख्या जी आहे ती काय करायची, त्याच्यामधून वजा करायची आणि भागिले 2 करून घ्यायचं मित्रांनो. ठीक आहे. आता याच्या ठिकाणी बघा 90 अधिक 21 जर केलं तर या ठिकाणी किती येतं बघा, 1 आलेला आहे. त्यानंतर 9 आणि 2 11 होतात म्हणजे 111 आणि या ठिकाणी कंसाच्या बाहेर चिन्ह कोणतंच नाही, याचा अर्थ कोणतं चिन्ह असतं, त्या गुणाकाराचं चिन्ह असतं. मग 91 मधून जर 21 गेले तर खाली उरले 70 आणि भागिले केले मित्रांनो 2 केले. बघा आता काय करायचं, तर आता या ठिकाणी बघा सर्वात अगोदर वरचा गुणाकार करून घेऊया आणि त्याला 2 न भागूयात. मग या ठिकाणी बघा 111 गुणिले 70 केलं, मग 7 1 7, 7 1 7, 7 1 7 आणि 0 0 आणि भागिले 2 केलेला आहे. आणि आता या ठिकाणी काय करायचं मित्रांनो, तर या ठिकाणी बघा भागाकार करून घ्यायचा. मग बे 1 बे, बे 3 6, पुन्हा 1 उरला झाले 17, बे 8 16, त्यानंतर 1 उरला पुन्हा 17 झाले, बे 8 16, पुन्हा उरला 1 आणि बे 5 10. म्हणजेच या ठिकाणी उत्तर जे आलेलं आहे ते किती आलेलं आहे, 3885 हे याचं अचूक उत्तर आलेलं आहे. आणि हा पर्याय कुठं आहे मित्रांनो, तो पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आहे. आता काय केलं तर बघा, या ठिकाणी सर्वात अगोदर काय केली, सर्वात मोठी संख्या अधिक सर्वात लहान संख्या, त्यानंतर दुसऱ्या कंसामध्ये काय केलं, जी मोठी संख्या आहे त्याच्या पुढची संख्या वजा लहान संख्या केली आणि त्या दोन्हीला काय केलं, भागिले 2 केलं आणि हे उदाहरण सोडवलं. आता ही झाली मित्रांनो पहिली पद्धत. हेच उदाहरण दुसऱ्या पद्धतीने कसं सोडवायचं, तर या ठिकाणी बघा आपल्याला काय दिलेलं आहे, तर 21 पासून ते 90 पर्यंतच्या ज्या काही संख्या आहेत त्या संख्यांची क्रमिक नैसर्गिक संख्येची बेरीज विचारलेली आहे. मग आपण 1 ते 90 पर्यंतच्या ज्या काही क्रमिक संख्या आहेत, 1 ते 90 पर्यंतच्या बघा, 1 ते 90 पर्यंतच्या क्रमिक संख्या यांची बेरीज काढून घेऊया आणि त्याच्यानंतर काय करूया, तर या ठिकाणी 21 आहे म्हणजे 21च्या अगोदर किती असणार आहे मित्रांनो, 20 पर्यंत. मग 1 ते 20 पर्यंतच्या ज्या काही क्रमिक संख्या आहेत यांची बेरीज करून घ्यायची. मग काय करायचं, तर 1 ते 90 पर्यंतच्या संख्येची जर बेरीज करायची असेल तर सर्वात अगोदर शेवटचा अंक किंवा शेवटची संख्या घ्यायची गुणिले त्याच्या पुढची संख्या घ्यायची आणि त्याला भागिले 2 करायचं बघा मित्रांनो. आणि याच्यामध्ये वजा काय करायचं, तर 1 ते 20 पर्यंतच्या ज्या काही क्रमिक संख्या आहेत या क्रमिक संख्येची बेरीज याच्यामधून वजा करायची. मग या ठिकाणी 20 गुणिले 21 आलं मित्रांनो, त्याला भागिले 2 करायचं. मग बघा या ठिकाणी 9 1 9, 9 9 81 आणि हे शून्य जसे असतं तसं भागिले 2 आलं, वजा 21 दोन्ही 42 म्हणजे 420 भागिले 2 आलेला आहे. मग काय करायचं, तर या ठिकाणी बघा वजाबाकी करून घेऊयात. 8190 याच्यामधून वजा 420 केलं आणि छेदस्थानी 2 जशास तसं लिहिलेलं आहे. मग काय करायचं, 0 मधून 0 गेले 0 राहिले, 9 मधून 2 गेले खाली उरले 7, त्यानंतर 11 मधून 4 गेले खाली उरले 7 आणि या ठिकाणी 707 भागिले 2 आलं. पुन्हा या ठिकाणी 2 न भागूयात. मग बे 1 बे, बे 3 6, 1 उरला बे, पुन्हा बे 8 16, पुन्हा 1 उरला, पुन्हा बे 8 16 आणि बे 5 10. म्हणजे या ठिकाणी उत्तर जे आलेलं आहे तर 3885 अशा प्रकारचं उत्तर हे या ठिकाणी आलेलं आहे. आणि ह्याच
दोन पद्धतीने आपण अशा प्रकारे हे पहिलं जे उदाहरण आहे हे सोडवू शकतो. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे ते आपण पाहूया. तर बघा 1 ते 100 संख्यामध्ये जोडमूळ संख्येच्या जोड्या आहेत. 1 ते 100 या ज्या काही संख्या आहेत तर या संख्यामध्ये एकूण 8 जोडमूळ संख्या आहेत. 8 जोडमूळ संख्या आहेत. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर पहिली जी जोडी आहे ती म्हणजे 3 आणि 5 ही पहिली जोडी आहे. त्याच्यानंतर 5 आणि 7 ही दुसरी जोडी आहे. त्याच्यानंतर 11 13 ही तिसरी जोडी. त्यानंतर 17 19 ही चौथी जोडी. त्यानंतर 29 आणि 31 ही पाचवी जोडी झाली. त्यानंतर 41 आणि 43 ही सहावी जोडी. त्यानंतर 59 आणि 61 सातवी आणि 71 ते 73 ही 8 जोड्या या जोडमूळ संख्याच्या आहेत. आता जोडमूळ संख्या म्हणजे काय मित्रांनो, तर ज्या दोन मूळ संख्यामधील फरक हा 2चा असतो. जसं की आता पहिली आपण जोडमूळ संख्या जर बघितलं तर या ठिकाणी 5 आहे. त्याच्यामधून जर आपण 3 वजा केले तर याच्यातला फरक किती आलेला आहे, 2 आलेला आहे मित्रांनो. त्यानंतर या ठिकाणी बघा 71 आहे आणि दुसरी जी जोडमूळ संख्या आहे ती आहे 73. मग या 73 मधून हे 71 आपण काय केले, वजा केले तर खाली किती उरतात, 2 उरतात. म्हणजे ज्या दोन मूळ संख्येतील फरक हा 2चा आहे त्या संख्याला आपण जोडमूळ संख्या असं म्हणत असतो मित्रांनो. चला याच्या पुढचं उदाहरण कोणतं आहे ते आपण पाहूया. बघा x ही 17 ने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे. तर 17 ने निशेष भाग जाणारी x च्या पुढील दुसरी समसंख्या कोणती. आता एक लक्षात घ्या मित्रांनो, x ही काय आहे, x ही एक 17 ने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे. मग x ही जर 17 ने भाग जाणारी संख्या असेल तर x च्या पुढची दुसरी 17 ने भाग जाणारी संख्या कोणती असेल तर ती x अधिक 17 असणार आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढची तिसरी जी संख्या असणार आहे ती असणार आहे x अधिक 34. त्याच्यानंतर x अधिक 51. अशा प्रकारे या संख्या असणार आहेत. आता बघा या ठिकाणी x जे आहे याला जर आपण 17 ने भाग जाणारी म्हणजे 17 धरून घेऊयात मित्रांनो. ठीक आहे. मग 17 ही संख्या कशी आहे, तर 17 ही संख्या सम आहे का, नाही. मग ही आहे विषम संख्या आहे. बघा ती कशी आहे, ही विषम संख्या आहे. दुसरी संख्या x अधिक 17 म्हणजेच 17 अधिक 17 लिहून घेऊयात. 17 अधिक 17 बरोबर झाले 34. 34 ही कसली संख्या आहे, ही समसंख्या आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी 17 अधिक 34 जर केलं तर ती किती होते बघा, 4 आणि 7 मिळून होतं 1101. हातचाला 1 म्हणजे 51 झालेली आहे. ही कशी संख्या आहे, ही विषम संख्या आहे. आणि त्याच्या पुढची जी आहे तर 17 अधिक 51 बरोबर 7 आणि 1 8, 5 आणि 1 6 म्हणजे 68 झालं. आणि 68 ही काय आहे, तर ही समसंख्या आहे मित्रांनो. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे, तर दुसरी समसंख्या म्हणतं. काय म्हणतंय, दुसरी समसंख्या. मग बघा पहिली समसंख्या आली ती म्हणजे 34 आली. म्हणजेच x अधिक 17 ही पहिली समसंख्या आहे. आणि दुसरी समसंख्या आलेली आहे ती म्हणजे 68. म्हणजेच कोणता पर्याय आहे, तर दुसऱ्या समसंख्येचा पर्याय x अधिक 51 आहे. आणि x अधिक 51 हा पर्याय कुठे आहे, तर हा पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आहे मित्रांनो. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे ते आपण पाहूया. पुढील पैकी कोणत्या जोडमूळ संख्याच्या जोडीची बेरीज ही 1 ते 25 मधील मूळ संख्येच्या बेरजेपेक्षा 44 ने जास्त आहे म्हणतं. 44 ने जास्त आहे. मग आता बघा आपल्याला काय विचारलेलं आहे, काय सांगितलेलं आहे हे आपण गणित वाचून व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. काय म्हणतं, पुढील कोणत्या जोडमूळ संख्याच्या जोडीची बेरीज ही 1 ते 25 मधील मूळ संख्येच्या बेरजेपेक्षा. मग काय करावं लागेल, सर्वात अगोदर 1 ते 25 पर्यंतच्या ज्या काही मूळ संख्या आहेत या मूळ संख्या आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. मग बघा 1 ते 25 पर्यंतच्या ज्या मूळ संख्या आहेत त्या कोणकोणत्या आहेत, त्या आहेत 2, त्यानंतर 3, त्यानंतर 5, 7, 11, 13, 17, 19, 23. या 1 ते 25 मधील सर्व काय आहेत, मूळ संख्या आहेत मित्रांनो. आणि या मूळ संख्येचं काय म्हणतं, बेरीज म्हणतं. मग या सर्व संख्येची बेरीज किती होते ते आपण या ठिकाणी पाहूयात. तर बघा या सर्व संख्येची बेरीज जी आहे ती होते 58 आणि 9
67 आणि 77, 77 आणि 23 मिळून होतात 100 मित्रांनो. किती होतात? 100 होतात. म्हणजे 1 ते 25 पर्यंतच्या ज्या काही मूळ संख्या आहेत या सर्व संख्येची बेरीज किती झालेली आहे? 100 झालेली आहे. आणि या ठिकाणी काही जोडमूळ संख्या दिलेल्या आहेत. मग या जोडमूळ संख्येची आपण बेरीज करून घेऊया. मग पहिली जी जोडमूळ संख्या आहे ती आहे 71 आणि 73. यांची जर बेरीज केली तर बघा 3 आणि 1 मिळून होतात 4 आणि 7 आणि 7 14. म्हणजे या ठिकाणी 144 हे काय आहे या ठिकाणी? तर दोन्ही जोडमूळ संख्येचा म्हणजे पहिल्या पर्यायातील जोडमूळ ज्या संख्या दिलेल्या आहेत त्यांची बेरीज 144 आहे. मग काय म्हणतं? तर 125 मध्ये मूळ संख्येच्या बेरजेपेक्षा 44 ने जास्त आहे. मग या ठिकाणी बघा 1 ते 25 पर्यंतच्या ज्या संख्या आहेत त्याची बेरीज किती झालेली आहे? 100 झालेली आहे. आणि या पहिल्या ज्या मूळ जोडमूळ संख्या दिलेल्या आहेत त्यांची बेरीज झालेली आहे 144. मग 100 या 144 मधून जर 100 वजा केले तर खाली उत्तर किती येतं? 44. म्हणजे 44 ने काय आहे? जास्त आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हेच या प्रश्नाचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. पुढचं उदाहरण काय आहे बघा मित्रांनो. तर 11 पासून 100 पर्यंत जेवढ्या मूळ संख्या आहेत त्यातील किती मूळ संख्याच्या अंकाची अदलाबदल केल्यास मूळ संख्याच मिळते. आता बघा 11 पासून ते 100 पर्यंतच्या ज्या काही मूळ संख्या आहेत या मूळ संख्या कोणकोणत्या आहेत? तर या ठिकाणी जर बघितलं 11 पासून म्हणतो मग या ठिकाणी 11 लिहून घेऊयात. 11 त्यानंतर 13 17 19 23 29 31 37 43 41 47 53 59 61 67 71 73 79 83 89 आणि 97 अशा प्रकारच्या सर्व काय आहेत? मूळ संख्या आहेत. आणि काय म्हणतं? तर त्यातील जे अंक आहेत या अंकाची अदलाबदल केल्यास मूळ संख्याच मिळते अशा प्रकारचा प्रश्न आहे. मग काय करायचं मित्रांनो? तर आता या ठिकाणी काय करायचे आपण अदलाबदल करून बघूयात. पहिली संख्या कोणती आहे? तर 11 आहे. मग 11 मध्ये अदलाबदल केली 11च राहिलं. त्यानंतर 13 ही संख्या आहे त्यामध्ये अदलाबदल केली म्हणजे या ठिकाणी 31 आलं. मग 31 ही मूळ संख्या आहे का? आहे. म्हणजे ही 11 आहे. त्यानंतर 13 ची अदलाबदल केल्यानंतर 31 मिळालं म्हणजे ही सुद्धा मूळ संख्या आहे. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी 17 ची अदलाबदल केली मग 7 आणि 1 मग 71 ही मूळ संख्या आहे म्हणजे 17 सुद्धा आहे. त्याच्यानंतर 91 19 ची अदलाबदल केली 91 आलं. मग 91 ही मूळ संख्या आहे का? नाही. मग हा अंक कटलेला आहे मित्रांनो. त्यानंतर बघा 32 आहे. 32 ही सुद्धा मूळ संख्या नाही म्हणून हा सुद्धा अंक कटला. त्यानंतर 92 आहे. 92 ही सुद्धा मूळ संख्या नाही म्हणजे 29 ही संख्या सुद्धा याच्यातली कमी झालेली आहे. त्यानंतर या ठिकाणी 31 तर 13 आहे. मग 13 ही काय आहे? तर मूळ संख्या आहे म्हणजे हा 31 ही संख्या सुद्धा या ठिकाणी येते. त्यानंतर बघा या ठिकाणी 37चं जर अंकातील अदलाबदल केली तर या ठिकाणी 73 येतं आणि 73 ही काय आहे? मूळ संख्या आहे. म्हणजेच या ठिकाणी 37 ही संख्या सुद्धा अदलाबदल केल्यानंतर मूळ संख्याच राहते. त्यानंतर बघा या ठिकाणी 43 आहे. 43चं जर या ठिकाणी 34 केलं तर ही मूळ संख्या होत नाही म्हणून 43 ही संख्या याच्यातून ड्रॉप झालेली आहे. त्यानंतर 14 होते. 14 ही सुद्धा मूळ संख्या नाही. त्यानंतर बघा 47 या संख्येची जर अदलाबदल केली तर काय होतं? तर ते होते 74. 74 हे सुद्धा काय आहे? तर हे मूळ संख्या नाही म्हणून या ठिकाणी 47 ही संख्या सुद्धा वजा झाली. त्यानंतर बघा 53 मध्ये जर 35 अशी संख्या तयार होते म्हणून 53 ही संख्या सुद्धा कॅन्सल झाली. त्यानंतर या ठिकाणी 59 या संख्येमधील अंकाची जर अदलाबदल केली तर या ठिकाणी 95 होतं आणि 95 ही मूळ संख्या नाही मित्रांनो. त्यानंतर 61 ची अदलाबदल केल्यानंतर 16 ही संख्या मिळाली म्हणजे 61 सुद्धा राहत नाही. त्यानंतर 76 आहे. मग 76 ही मूळ संख्या नाही म्हणून 67 ही संख्या सुद्धा कटलेली आहे. त्याच्यानंतर बघा 71 मधील अंकाची जर अदलाबदल केली तर हा 1 आणि हा 7 म्हणजे 17 हे आहे म्हणून 71 या 71 या संख्येतील अंकाची अदलाबदल केली तरी आपल्याला मूळ संख्याच मिळते. त्यानंतर बघा 73 आहे. तर याच्यामध्ये 37 ही सुद्धा काय आहे मित्रांनो? ही मूळ संख्याच आहे म्हणून 73 ही संख्या सुद्धा याच्यामध्ये येणार आहे. त्यानंतर 97 ही मूळ संख्या आहे म्हणून 79 ही सुद्धा अदलाबदल केल्यानंतर मूळ संख्या तयार होते. त्याच्यानंतर 38 होते. मग 38 ही मूळ संख्या नाही. त्यानंतर बघा 98 ही सुद्धा मूळ संख्या नाही आणि 97 मध्ये 7 आणि 9 म्हणजे 79 ही सुद्धा मूळ संख्या आहे म्हणून 97 ही सुद्धा अदलाबदल केल्यानंतर मूळ संख्याच मिळणार आहे. मग अशा एकूण किती संख्या मिळाल्या? तर बघा 1 2 3 4 5
6, 7, 8 आणि 9 संख्या मिळालेल्या आहेत मित्रांनो. किती संख्या मिळालेल्या आहेत? 9 संख्या मिळालेल्या आहेत. आणि 9 संख्या हा पर्याय कुठं आहे? तर हा पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आहे बघा. 3 क्रमवार विषम संख्याची बेरीज y आहे, तर त्यातील सर्वात मोठ्या विषम संख्येच्या पुढील समसंख्या कोणती? आता हे गणित समजून घेत असताना आपण काय करूयात मित्रांनो, तर आपण या ठिकाणी काही उदाहरणं घेऊन हे उदाहरण समजून घेऊयात. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, एक उदाहरण असं आहे की 3 क्रमवार विषम संख्या म्हणतो. मग या ठिकाणी 1 ही विषम संख्या आहे. 1च्या पुढील विषम संख्या कोणती आहे मित्रांनो? तर 1च्या पुढील विषम संख्या ही 3 असणार आहे आणि त्याच्या पुढील विषम संख्या 5 असेल. आणि या तिन्ही क्रमवार विषम संख्येची बेरीज जी आहे ती आपल्याला करायची आहे. मग या ठिकाणी बघा 5 आणि 3 8 आणि 1 9 झालेली आहे. ठीक आहे. आता बघा 9 झालेली आहे आणि 9 ही या 3 क्रमवार संख्येची बेरीज झाली. मग याच्यातली जर सरासरी काढायची म्हटलं म्हणजे काय करावं लागेल, तर जी बेरीज आलेली आहे याला या 3 ने भागल्यानंतर याच्यातील आपल्याला सरासरी निघणार आहे. या ठिकाणी 3, 5, 7 अशा संख्या असल्यानंतर काय होत असतं, तर मध्यभागी जी संख्या येत असते ती काय असते, तर ती त्याची सरासरी असते. मग आता बघा या 9 ला जर 3 न भागलं, 3 न का भागलं, कारण की येतं संख्या किती आहेत? 3 आहेत. बरोबर. मग 3 1 3 3 3 9 म्हणजे किती आलेला आहे? 3 आलेला आहे. 3 हे काय आहे? एकदम मधला अंक आहे. बरोबर. 3 हा काय आहे? मधला अंक आहे. मग आता इथं आपण y ची समजून घेऊया. ठीक आहे. मग या ठिकाणी 9 जसं आलेला आहे बेरीज, तसंच y ही काय आहे? 3 संख्याची क्रमवार बेरीज आलेली आहे आणि 3 क्रमवार संख्या असल्यामुळे भागिले 3 केले, y छेद 3 केलेला आहे. आता त्याच्या पुढची क्रमवार विषम संख्या जर म्हटलं तर आपल्याला माहित आहे की विषम संख्या असेल किंवा समसंख्या असेल ते काय होते, तर 2च्या टप्प्याने येत असते बघा. बरोबर. 2च्या टप्प्याने येत असते. मग हे 2चा टप्पा झाला, परंतु आपल्याला काय विचारलेलं आहे की या सर्वात मोठ्या विषम संख्येच्या पुढील समसंख्या. मग या ठिकाणी y छेद 3 ही मधली जी आहे ती मधली विषम संख्या येणार आहे आणि त्याच्या पुढची विषम संख्या काय येणार आहे? अधिक 2 केलं की त्याच्या पुढची विषम संख्या म्हणजे सर्वात मोठी विषम संख्या येणार आहे. परंतु आपल्याला विचारली समसंख्या. मग या विषम संख्येला लागूनच पुढची जी संख्या आहे ती काय असणार आहे? समसंख्या असणार आहे मित्रांनो. मग या ठिकाणी बघा काय केलं, तर y छेद 3 आणि या दोन्हीची बेरीज केली तर अधिक येते 3. मग y छेद 3 अधिक 3 हा पर्याय कुठे आहे? तर हा पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आहे. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे ते पाहूयात. पुढील पैकी कोणती सहमूळ संख्याची जोडी नाही? आता सर्वात अगोदर बघा सहमूळ संख्या म्हणजे काय? सहमूळ संख्या म्हणजे काय? तर सहमूळ संख्या ही संख्या अशी असते मित्रांनो की जिचा एक हा एकमेव सामायिक अवयव असतो तिला आपण सहमूळ संख्या असं म्हणत असतो. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा पहिला पर्याय जर आपण घेतला जसं की 32 आहे आणि 24 आहे. मग 32 आणि 24 याचे जर आपण विभाजक काढले तर या 32चा एक विभाजक आहे, 2 आहे, त्यानंतर 16 आहे, त्यानंतर 4 आहे, 8 आहे, असे अनेक विभाजक आहेत. म्हणजे एक आता 24 चे विभाजक पाहू. मग 24 चे विभाजक 1 आहे, त्यानंतर 2 आहे, त्यानंतर 4 आहे, त्यानंतर 6 आहे, त्यानंतर 12 आहे आणि 24 आहे. ठीक आहे. असे वेगवेगळे विभाजक आपल्याला मिळाले. मग 32चा एक विभाजक आहे, इथं पण 24चा एक विभाजक आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे, त्यानंतर 4 आहे, 4 आहे, म्हणजेच एक पेक्षा जास्त यांचे विभाजक हे आहेत. म्हणून या 32 व 24 या ज्या संख्या आहेत या सहमूळ संख्या नाहीत मित्रांनो. या सहमूळ संख्या नाहीत. म्हणून याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 1 हेच असणार आहे. आता दुसरा जर पर्याय बघितला तर या ठिकाणी बघा 25 आहे आणि दुसरा आहे 32 आहे. मग 25 जर म्हटलं एकच स्थानी 5 आहे म्हणजे या संख्येला फक्त 5 या संख्येनंच भाग जातो किंवा 1 ने भाग जातो, 5 ने भाग जातो आणि 25 ने भाग जातो. ठीक आहे. या 3 संख्येने भाग जातो. मग 32 ला जर म्हटलं तर 1 आहे, 2 आहे, 16 आहे, 4 आहे, 8 आहे. मग ह्या संख्येने भाग जातो. मग या दोन्ही संख्येमध्ये जर बघितलं तर सामायिक अवयव एक सोडला तर दुसरा कोणताही सामायिक अवयव नाही. म्हणून या दोन्ही संख्या कशा आहेत तर सहमूळ संख्या आहेत. मग
या ठिकाणी पहिला पर्याय जो आहे तो 32 आणि 24 यांचे अनेक विभाजक हे सामायिक विभाजक आहेत, त्यामुळे पहिला पर्याय हा सहमूळ संख्याचा नाही. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे ते आपण पाहूयात. पी ही एक समसंख्या आहे, तर त्यापुढील 39वी समसंख्या कोणती? बघा मित्रांनो, काय आहे तर पी ही एक समसंख्या आहे, ठीक आहे, आणि त्याच्या पुढील आपल्याला काय करायचे आहे तर 39वी समसंख्या काढायची. मग काय करायचं तर पी या संख्येच्या पुढे अधिक करायचं आणि 39वी संख्या जी आहे त्याला करायचं गुणिले 2. कारण की कोणतीही समसंख्या असेल तर त्याच्या पुढील समसंख्या ही 2च्या टप्प्याने येत असते बघा. मग 39 गुणिले 2 केलं म्हणजे पुढील समसंख्या ही कधी येणार आहे हे आपल्याला समजणार आहे. मग काय करायचं तर पी करून घ्यायचं अधिक 9 दोन्ही 1800, 8 हातचा आलेला आहे 1, त्यानंतर 3 दोन्ही 6, 6 आणि 1 7 होतात, म्हणजे पी अधिक 78 ही काय असणार आहे तर पी या समसंख्येच्या पुढील 39वी समसंख्या असणार आहे. आणि पी अधिक 78 हा पर्याय कुठं आहे तर हा पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आहे. 3 क्रमवार विषम संख्याची बेरीज 153 आहे, तर त्यापैकी मधली संख्या कोणती? आता या ठिकाणी बघा 3 क्रमवार विषम संख्या म्हटलेला आहे. मग आता एक उदाहरण आपण समजून घेऊयात. जसं की या ठिकाणी बघा 5 ही पहिली क्रमवार संख्या आहे, त्याच्यानंतर येणारी जी क्रमवार संख्या आहे ती म्हणजे 7 आहे, आणि त्याच्यानंतर येणारी क्रमवार विषम संख्या जी आहे ती म्हणजे 9 आहे. या 3 क्रमवार विषम संख्या घेतलेल्या आहेत मित्रांनो, आणि याची करायची आहे बेरीज. ठीक आहे, याची काय करायची बेरीज करायची आहे. मग आता या ठिकाणी बघा 5 5 आणि 7 म्हणून होतात 12, 12 आणि 9 21 झालं. ठीक आहे, 21 झालं. मग आता ही जी बेरीज आहे मित्रांनो, ही बेरीज आलेली आहे 21. ही किती संख्येची आलेली आहे तर 3 संख्येची आलेली आहे, म्हणून काय करायचं याला भागिले 3 करून घ्यायचं. मग या 3 न जर भागलं बघा 3 1 3 3 7 21, उत्तर किती आलेलं आहे 7 आलेलं आहे. मग हे 7 आता याच्यावर आपल्याला काय लक्षात येतं की याच्यात 3 क्रमवार विषम संख्या आहे. किती आहेत 3 क्रमवार विषम संख्या आहेत. मग याची जर आपण सरासरी काढली तर मधली संख्या कोणती असणार आहे, ही मधली जी संख्या आहे तीच याची सरासरी असणार आहे. ठीक आहे, मग आता या ठिकाणी बघा 153 आहे. मग या 153 या संख्येला आपण काय करू 3 ने डायरेक्ट भागू. 3 ने का भागायचं कारण की 3 क्रमवार विषम संख्या आहेत. मग 3 ने भागल्यानंतर बघा 3 1 3, 3 5 15 आलेला आहे, आणि 3 1 3 म्हणजे किती आलेला आहे 51 आलेला आहे. म्हणजे मधली जी संख्या आहे ती किती असणार आहे 51 असणार आहे. आणि 51 हा पर्याय कुठे आहे तर हा पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी असणार आहे. याच्यानंतर याच्या पुढील उदाहरण कोणतं आहे ते पाहूयात. सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या व सर्वात मोठी सम असलेली मूळ संख्या यांचा गुणाकार किती? आता बघा सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या म्हणतो मित्रांनो. ठीक आहे, आता बघा सर्वात लहान 2 अंकी संख्या कोणती आहे रे तर ती आहे बघा 10. ठीक आहे, 10 आहे. पण या ठिकाणी कसली संख्या म्हणतो 2 अंकी संयुक्त विषम संख्या. संयुक्त संख्या म्हणजे काय तर ज्या संख्येची 1 किंवा तीच संख्या हे विभाजक असतील त्याला आपण मूळ संख्या म्हणतो. मग संयुक्त संख्या कोणती तर ज्या संख्येला 1 तीच संख्या याच्या व्यतिरिक्त अनेक विभाजक असतात तेव्हा त्याला संयुक्त विषम संख्या म्हणतात, संयुक्त संख्या म्हणायचं. ठीक आहे, मग या ठिकाणी बघा 2 अंकी संख्या झाली 10 आहे, त्याच्यानंतर 11 आहे, त्याच्यानंतर बघा 12 आहे, त्यानंतर 13 आहे, त्यानंतर 14 आहे, आणि त्यानंतर 15 आहे. ठीक आहे, पण आता या ठिकाणी बघा सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या म्हणतं. मग या ठिकाणी विषम संख्या म्हणल्यामुळं 10 कटलं, त्यानंतर 12 कटलं, त्यानंतर 14 कटलं. ठीक आहे, आता विषम संख्या कोणकोणत्या राहिल्या 11 राहिल्या, 13 राहिली आणि 15 राहिली. त्यानंतर 17 आहे, त्यानंतर 19 आहे. ह्या सगळ्या झाल्या विषम संख्या. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय म्हणतं संयुक्त संख्या म्हणतो. मग संयुक्त संख्या मग 11 ही जी संख्या बघितली तर तिला 1 आणि 11 हे दोनच विभाजक आहेत, म्हणजे हे मूळ संख्या झाली मित्रांनो. 13 या संख्येचं सुद्धा तसंच आहे, 1 आणि 13 हे दोनच विभाजक आहेत. मात्र 15 ही जी संख्या आहे या संख्येला बघा 1 आहे, त्यानंतर 3 आहे, त्यानंतर 5 आहे, त्यानंतर 15. अशा प्रकारे 1 आणि तीच संख्या याच्यापेक्षा जास्त विभाजक आहेत, म्हणून ही काय झालेली आहे संयुक्त
संख्या झालेली आहे. मग आता आपल्याला 2 अंकी संयुक्त विषम संख्या मिळालेली आहे. ती कोणती आहे? ती आहे 15. ती कोणती आहे मित्रांनो? 15 आलेली आहे. आणि काय म्हणतो? सर्वात मोठी सम असलेली मूळ संख्या यांचा गुणाकार. आता आपल्याला माहित आहे की एकूण मूळ संख्या किती आहेत? 25 आहेत. आणि त्यामध्ये फक्त आणि फक्त 2 ही संख्या कशी आहे? तर 2 ही संख्या सम आहे, जी की मूळ संख्या आहे. मग या ठिकाणी फक्त आपल्याला काय करावं लागेल? 2 घ्यावं लागेल. मग 15 आणि 2 यांचा गुणाकार करायचा. 15 दोन्ही 30 आलेला आहे. आणि 30 ही काय असणार आहे मग? तर ही 2 अंकी संयुक्त विषम संख्या व सर्वात मोठी सम असलेली मूळ संख्या यांचा गुणाकार असणार आहे. आणि 30 हा पर्याय कुठे आहे? तर पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आहे. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे ते पाहूया. 21 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्येची बेरीज व संयुक्त संख्येची बेरीज यामधील फरकास पुढील पैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जातो? पर्याय अ आहे 3, ब आहे 7, क आहे 151 आणि ड आहे 17. तर आता या ठिकाणी बघा मित्रांनो, 21 ते 30 मधील ज्या मूळ संख्या आहेत या कोणकोणत्या आहेत? तर 21 ते 30 यामध्ये ज्या मूळ संख्या आहेत त्या आहेत 23 आणि 29. ठीक आहे, 23 आणि 29. आणि काय म्हणतं? पर्यंतच्या मूळ संख्येची बेरीज. मग यांची करून घेऊया बेरीज मित्रांनो. ती किती होते बघा? 9 आणि 3 मिळून किती होते? 1202. हातचा आला 1, 2 2 4 आणि 1 5 झाले. म्हणजेच किती झालेले आहे? 52 झालेले आहे. ठीक आहे, ही 52 झाली. त्यानंतर काय म्हणतं बघा, 21 व 30 मधील ज्या काही संयुक्त संख्यांची बेरीज यामधील फरक म्हणतात. मग 21 ते 30 मध्ये तर बघितलं, 21 ते 30 यामधील संयुक्त संख्या कोणत्या आहेत? तर यामध्ये संयुक्त संख्या बघा, 21 आहे, 22 आहे, 24 आहे, 25, 26, 27, 28 आणि 30 आहे. ठीक आहे, आता या सर्व संख्येची बेरीज झालेली आहे 203. मग या 203 मधून हे 52 काय करायचे मित्रांनो? वजा करायचे. बघा काय करायचे? वजा करायचे. मग 3 मधून 2 गेले, खाली उरला 1. 10 मधून 5 गेले, खाली उरला 5 आणि 1 म्हणजे उत्तर आलेलं आहे 151. आता 151 या संख्येला कशाने भाग जातो? तर या ठिकाणी 3 ने भाग जातो का? तर बघा 3 ची कसोटी काय? म्हणजे सर्व अंकाची बेरीज द्यायला जर 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने भाग जातो. मग या ठिकाणी बघा 5 आणि 1 6 आणि 1 7, 7 ला 3 ने भाग जातो का? जात नाही. म्हणजे पहिला पर्याय जो आहे तो काय आहे मित्रांनो? चुकीचा आहे. त्यानंतर या ठिकाणी 7 ने भाग जातो का? बघा 151 ला 7 ने भाग जात नाही. बघा 7 दोन्ही 14, उरला 1 11 म्हणजे 7 ने भाग जात नाही. 151 ला 151 ने भाग जातो आणि 17 ने 151 ला भाग जात नाही. म्हणजेच फक्त आणि फक्त क जो पर्याय आहे तो बरोबर असणार आहे. आणि क हा पर्याय कुठे आहे? तर फक्त क ने भाग जातो. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर असणार आहे मित्रांनो. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण कोणतं आहे ते आपण या ठिकाणी पाहूया. पुढील पैकी कोणत्या संख्येची जोडी ही जोडमूळ संख्येची नाही? जोडमूळ संख्या म्हणजे काय? तर जोडमूळ संख्या याचा अर्थ असा होतो की ज्या दोन मूळ संख्येतील फरक हा किती आहे? 2 आहे. फरक 2चा असतो. 2चा असतो त्याला आपण जोडमूळ संख्याचं म्हणत असतो. ठीक आहे, आता पहिली जोडी बघा 11 आणि 7. ठीक आहे, 11 आणि 7. मग 11 मधून 7 गेले मित्रांनो, किती राहिलेले? बघा 11 मधून 7 गेले, 4 राहिलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर 11 मधून आपले 13 मधून 11 गेले, खाली उरले 2. त्यानंतर बघा 43 मधून 41 गेले, खाली उरले 2. आणि 61 मधून 59 गेले तर खाली किती उरतात? खाली उरतात 2. मग या ठिकाणी बघा 2चा फरक नसणारी जोडी कोणती आहे? तर 11 व 7 म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे मित्रांनो. याच्यानंतर याच्या पुढचं जो उदाहरण आहे हे काय आहे ते आपण पाहूयात. पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. अ 29 31 या जोडमूळ संख्या आहेत. ब 29 31 या सहमूळ संख्या आहेत. क 29 31 या मूळ संख्या आहेत. आता या ठिकाणी बघा जोडमूळ संख्या आहेत.
मग जोडमूळ संख्या आहेत हे पाहण्यासाठी काय करावं लागेल, 31 मधून 29 वजा केले, खाली कितीचा फरक आला, 2चा आला, म्हणजे पहिला जो पर्याय आहे अ हा बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा 29 आणि 31 या दोन्ही काय आहेत, सहमूळ संख्या आहेत. मग सहमूळ संख्या म्हणजे काय, तर दोन्ही संख्येचा विभाजक फक्त आणि फक्त एक हाच सामायिक विभाजक असेल तर त्या सहमूळ संख्या आहेत. मग याला 29 ला कशाने भाग जातो, 1 ने जातो, आणि 29 ने जातो. 31 ला कशाने भाग जातो मित्रांनो, तर 1 ने जातो आणि 31 ने जातो. मग याच्यामध्ये सामायिक जो विभाजक आहे तो काय आहे, एकच आहे. म्हणजे 29 आणि 31 या काय आहेत, सहमूळ संख्या आहेत. आणि त्यानंतर जोडमूळ आहेत, सहमूळ आहेत, म्हणजे या मूळ संख्या सुद्धा असणार आहेत. मग मूळ संख्या आहेत, मग याचाच अर्थ हे जे तिन्ही विधानं दिलेली आहेत किंवा तिन्ही पर्याय जे दिलेले आहेत अ, ब आणि क, हे तिन्ही पर्याय कसे आहेत मित्रांनो, अचूक आहेत, बरोबर आहेत. म्हणून याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 1 हे असणार आहे. याच्यानंतर याच्या पुढील उदाहरण काय आहे ते आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा 4567 नंतर येणारी 6वी समसंख्या व 10वी विषम संख्या यांच्यातील फरकाचा वर्ग किती. आता काय करायचं, तर या ठिकाणी बघा 4567 नंतर येणारी 6वी समसंख्या. आता या ठिकाणी बघा ही 67 म्हणतो म्हणजे एकच स्थानी काय आहे रे, 7 आहे, म्हणजे ही विषम संख्या आहे मित्रांनो. मग विषम संख्या दिलेली आहे आणि पहिल्यांदा आपल्याला समसंख्या काढायची. मग काय करायचं, त्याच्यामध्ये अधिक करून घ्यायचं आणि 6वी समसंख्या म्हणतं मग 6 गुणिले 2 करायचं आणि वजा 1 करायचं बघा. ठीक आहे. मग या ठिकाणी 4567 अधिक 12 मधून 1 गेलं, खाली उरले 11 मित्रांनो. मग यांची करायची बेरीज. मग या ठिकाणी बघा 7 आणि 1 8 झालं, 6 आणि 1 7 झालं आणि या ठिकाणी 45 झालं. म्हणजे 4578 ही काय झालेली आहे, तर 6वी समसंख्या आलेली आहे. व 10वी विषम संख्या म्हणतात. मग आता 10वी विषम संख्या जर म्हणत असेल तर काय करावं लागेल, विषम संख्या दिलेली आहे आणि विषम संख्या काढायची. मग काय करावं लागेल, 4567 अधिक 10 गुणिले 2 करावं लागेल, म्हणजेच 20 होईल. मग 4567 अधिक 20 जर केलं तर ते येतं 4587 आणि याच्यातील काय म्हणतो तर फरकाचा वर्ग म्हणतं. मग या ठिकाणी बघा 4587 वजा 4578 करावं लागेल. मग याचा 17 मधून 8 गेले, खाली किती उरले मित्रांनो, 9 उरलेले आहेत. त्यानंतर 8 मधून 8 गेले 0, 5 मधून 5 गेले 0, 5 4 मधून 4 गेले 0. मग फरक आलेला आहे 9 आणि 9चा जो वर्ग आहे, पर्याय चुकले तर इथे तर या ठिकाणी फरक जो आलेला आहे तो काय आलेला आहे, 9 आलेला आहे मित्रांनो. या ठिकाणी प्रिंट मिस्टेक झालेली होती आणि पर्याय चुकीचे लिहिले गेले होते. तर 9चा वर्ग किती आहे, 81 आहे आणि 81 हा कुठं आहे तर पर्याय क्रमांक 3 किंवा सी या ठिकाणी आहे. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे ते पाहूयात. 50 या संख्येच्या आधीच्या लगतच्या 3 मूळ संख्येची बेरीज व नंतरच्या लगतच्या 3 मूळ संख्येची बेरीज यातील फरकाला कितीने निशेष भाग जातो. तर या ठिकाणी बघा 50 ही संख्या आहे आणि 50च्या अगोदरच्या लगतच्या ज्या 3 मूळ संख्या आहेत त्या 3 मूळ संख्या कोणत्या आहेत तर त्या बघा 41, 43 आणि 47 या 3 मूळ संख्या आहेत. ठीक आहे. आणि 50च्या नंतरच्या ज्या मूळ संख्या आहेत या कोणत्या आहेत तर या 53, 59 आणि 61 या 3 मूळ संख्या आहेत. यांची करायची आहे बेरीज. मग 7 आणि 3 10 आणि 1 1101 हाताला 1 4 13 म्हणजे 131 झालेला आहे. आता या ठिकाणी 9 आणि 1 10 आणि 3 1303 हाताला 1 11 आणि 6 म्हणून होता 17 म्हणजे 173 झालेला आहे. आणि या दोन्ही मधील फरक आपल्याला काढायचा आहे. मग 173 वजा 131 जर केलं तर खाली उरले 2. त्यानंतर 7 मधून 3 गेले, खाली उरले 4 म्हणजे उत्तर आलेलं आहे 42. आता 42 या संख्येला कशा कशाने भाग जातो तर या ठिकाणी बघा अ आहे 2 ने. मग 2 ने 2ची कसोटी काय आहे की ज्या संख्येच्या एकक स्थानी 2 4
6, 8 व 0 आहे, त्याला 2 ने भाग जातो म्हणजे अ ने भाग जातो मित्रांनो. ब ला 3 आहे, 3 ची कसोटी काय आहे, तर दिलेल्या संख्येतील अंकाची बेरीज केल्यानंतर त्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला सुद्धा 3 ने भाग जातो. मग 4 आणि 2 मिळून होतात 6. 6 ला 3 ने भाग जातो म्हणजेच 42 या संख्येला सुद्धा 3 ने भाग जातो म्हणजे ब हे सुद्धा बरोबर असणार आहे. त्यानंतर 4 आहे, तर 4 ने 42 या संख्येला भाग जात नाही. त्यानंतर 7 ने बघा, 7 सकून 42 म्हणजे 7 ने सुद्धा भाग जातो म्हणजेच अ, ब आणि ड हे जे पर्याय आहेत हे बरोबर आहेत आणि अ, ब, ड हे पर्याय कुठं आहे, तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे मित्रांनो.